Hello student, today we are going to study the next problem of calculation of claim and premium in the topic of final accounts of general insurance company and subject advanced financial accounting MCOM semester 3. Let's now study the profit and loss accounts format B, PL means profit and loss account, name of the insurer. प्रॉब्लेममध्ये जे कंपनीचं नाव दिलेलं असेल ते नाव या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर अँड डेट ऑफ रजिस्ट्रेशन विथ IRDA हा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटनुसार आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 जे दिलं असेल ते या ठिकाणी मेन्शन करायचे. पर्टिक्युलर्स करंट इयर अँड प्रिव्हियस इयर. आता पाहूया याच्यामध्ये कोणते कोणते पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिट और लॉस, त्यानंतर फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, मिसलेनियस एक्सपेन्सेस. सेकंड आहे इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड रेंट ग्रॉस. बी प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. आणि 3 नंबरला दिलेला आहे अदर इन्कम टू बी स्पेसिफाईड. या सर्वांची टोटल या ठिकाणी करायची आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे टोटल ए. नेक्स्ट आहे प्रोव्हिजन टू बी स्पेसिफाईड, त्याचं पोस्टिंग इथे करायचं असेल. जर दिलं असेल तर टू बी स्पेसिफाईड म्हणजे जर दिलं असेल प्रॉब्लेममध्ये तर. फॉर डेमिनेशन इन व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट अदर टू बी स्पेसिफाईड म्हणजेच तेच जे प्रॉब्लेममध्ये दिलं असेल त्याचं पोस्टिंग इथे करायचं आहे. अदर एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस अदर दॅन दोज रिलेटेड टू इन्शुरन्स बिझनेस. इन्शुरन्स बिझनेस रिलेटेड जे एखादा एक्सपेन्सेस किंवा काही एक्सपेन्सेस दिले असतील तर त्याचं पोस्टिंग करायचं आहे. नेक्स्ट अदर टू बी स्पेसिफाईड, जर दिलं असेल तर त्याचं पोस्टिंग करायचं आहे. आणि या सर्वांची टोटल या ठिकाणी करून त्याला टोटल बी असं नाव द्यायचं आहे. पुढे आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. टोटल ए मायनस टोटल बी, त्याचं जे उत्तर येईल ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्याला हेडिंग द्यायचे प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्यानंतर लेस करायचं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि त्याला हेडिंग द्यायचं आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स. त्यातून लेस करायचं आहे. पुढे रिझर्व आपल्याला लेस करायचं आहे प्रॉफिट अवेलेबल फॉर अप्रिप्रिएशन्स. त्यातून लेस करायचे आहेत ॲप्रिप्रिएशन्स. याचं जे पोस्टिंग दिलं असेल तेच घ्यायचे आहेत कारण फॉर्मॅटमध्ये जेवढे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत ते सगळे पर्टिक्युलर्स प्रॉब्लेममध्ये विचारले जात नाहीत. त्यानंतर काय सांगितलेलं आहे इंटेरियम डिव्हिडंड पेड ड्युरिंग द इयर. फायनल डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स ट्रान्सफर टू एनी रिझर्व ऑर अदर अकाउंट टू बी स्पेसिफाईड. त्यानंतर नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द करंट इयर. बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम लास्ट इयर. बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड टू बॅलन्स शीट. जो बॅलन्स येईल तो बॅलन्स शीटला फॉरवर्ड करायचा आहे. आता हा जो आपला फॉर्मॅट आहे त्यानुसार पोस्टिंग करायचं आहे आणि त्याच्यावरच आधारित एक प्रॉब्लेम पाहूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम अँड प्रीमियम. तो रीड करूया. हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे कारण प्रॉब्लेम सोपा करून दिलेला आहे तो आपल्याला. एक्सपेन्सेस पूर्ण वेगवेगळे दिलेले आहेत. अदर्स अँड एक्सपेन्सेस त्याच्यामुळे सेपरेट दिलेले असल्यामुळे आपल्याला शोधायची गरज पडणार नाही आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर द रिव्हेन्यू अकाउंट ऑफ कॉशन फायर इन्शुरन्स कंपनी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. प्रीमियम, क्लेम अँड कमिशन या ठिकाणी दिलेला आहे. प्रीमियम, क्लेम अँड कमिशन, डायरेक्ट बिझनेस, ऑन रिइन्शुरन्स अँड ऑन ॲक्सेप्टेड रिइन्शुरन्स. हे पेड आहेत, हे ॲक्सेप्टेड आहेत. म्हणजे ही अमाऊंट आपल्याला ॲड करायची आहे आणि ही अमाऊंट लेस करायची आहे. टोटल प्रीमियम इन इंडिया काय दिलेले आहे आणि टोटल क्लेम आउटसाईड इंडिया आणि कमिशन इन इंडिया आणि आउटसाईड इंडिया अशा प्रकारे दिलेलं आहे. याच्यामध्ये
टोटल प्रीमियम इन इंडिया 60 lakh. ऑन डायरेक्ट बिझनेस आहे इन इंडिया त्याची अमाऊंट आहे 80%. ऑन इन्शुरन्सची अमाऊंट आहे 20 lakh 80%. अँड ऑन ॲक्सेप्टन्स इन्शुरन्स 40 lakh 80%. त्यानंतर आहे टोटल क्लेम्स 12 lakh 20%, 4 lakh 20% अँड 8 lakh 20%. आणि कमिशनची अमाऊंट आहे 6 lakh 2 lakh आणि 4 lakh. एक्सपेन्सेस दिलेले आहेत, सगळे सेपरेट दिलेले आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 20,000, रिपेअर्स अँड मेंटेनन्स 40,000, रेट्स अँड टॅक्सेस 60,000, ट्रॅव्हल कन्व्हेन्स अँड व्हेकल रनिंग एक्सपेन्सेस 1,80,000, मॅनेजरियल रेम्युनरेशन 4 lakh, एम्प्लॉईज रेम्युनरेशन अँड वेलफेअर बेनिफिट्स 4,62,000, पॉलिसी स्टॅम्प्स 6,000, इंटरेस्ट अँड बँक चार्जेस 10,000, ॲडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी 12,000, ऑडिटर्स फी एक्सपेन्सेस एक्सेट्रा 16,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस काय आहे? मेडिकल फी 40,000, लीगल अँड प्रोफेशनल चार्जेस 20,000, 12,000, कम्युनिकेशन एक्सपेन्सेस 10,000. अँड अदरमध्ये काय दिलेलं आहे? बॅड डेप्ट्स 10,000, इंडियन अँड फॉरेन टॅक्सेस 1,90,000, इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड रेंट रिसिव्ड 2 lakh, इन्कम टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स 20,000, प्रॉफिट अँड सेल ऑफ मोटर कार 10,000, फर्निचर अँड फिक्चर कॉस्ट रुपीज आहे 2 lakh अँड 1,60,000. नेक्स्ट, रेट ऑफ डेप्रिसिएशन ऑफ फर्निचर 10% अँड ओरिजिनल कॉस्ट, डबल इन्कम टॅक्स रिफंड 30,000, प्रोव्हिजन ऑफ अनएक्सपायर्ड रिस्क ऑन 1st April 2017 20 lakh, ॲडिशनल प्रोव्हिजन फॉर रिस्क ॲज ऑन 1st April 2017 2 lakh, अकाउंटिंग पॉलिसी रिगार्डिंग ॲडिशनल प्रोव्हिजन इन फायर 5% ऑफ नेट प्रीमियम ऑफ द इयर. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आहे. याचं सोल्युशन आपण करूया. हा प्रॉब्लेम आपल्याला सोपा करून दिलेला आहे कारण एक्सपेन्सेस सेपरेट दिलेले आहेत आणि या ठिकाणी जे पर्सेंटेज आपल्याला घ्यायला सांगितले तेच पर्सेंटेज घ्यायचे आहेत. आपण आता शेड्यूल वाईज प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. फायर इन्शुरन्स रिव्हेन्यू अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. हा रिव्हेन्यू अकाउंट आपण ओपन करून घेतलेला आहे. पर्टिक्युलर्स, शेड्यूल्स अँड करंट इयर. या ठिकाणी शेड्यूल आणि शेड्यूलचा नंबर टाकायचा आहे, ते नंतर करूया. आधी शेड्यूल्स आपण तयार करून घेऊयात कसे बनवलेले आहेत. शेड्यूल नंबर 1, प्रीमियम अर्नेड, नेट, पर्टिक्युलर अँड करंट इयर्स अमाऊंट. या ठिकाणी 3 शून्य दिलेले आहेत, म्हणजेच की ही अमाऊंट कशा आहेत? सगळ्या थाउजंड्समध्ये आहेत. ही अमाऊंट आहे 60 लाख रुपये. 6,000च्या पुढे 3 शून्य ॲड करायचे, प्रत्येक अमाऊंटच्या पुढे 3 शून्य एक्स्ट्रा ॲड करायचे आहेत. प्रीमियम फॉर डायरेक्ट बिझनेस रिटर्न किती दिलेले आहेत पाहूया. टोटल प्रीमियम ऑन डायरेक्ट बिझनेसला 60 lakh दिलेले आहेत, म्हणजेच की 3 शून्य सोडले आपण हे किती घेतलेले आहेत? 6,000 म्हणजे 60 लाख या ठिकाणी आपण अमाऊंट घेतलेली आहे. त्यानंतर ॲड प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स ॲक्सेप्टेड 4,000 म्हणजे 40 lakh. या ठिकाणी पहा ॲक्सेप्टेड जे आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत. 40 lakh आपण ॲड केलेले आहेत. आणि ऑन रिइन्शुरन्स सीडेड इथं हवं होतं पण दिलेलं नाही आहे. सीडेड किंवा पेड असं लिहिलं जातं. 20 lakh आपल्याला ते मायनस करायचे आहेत. या ठिकाणी ॲड केले आहेत प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स ॲक्सेप्टेड 4,000 आणि लेस केलेले आहेत प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स सीडेड 2,000 लेस केलेले आहेत. या ठिकाणचे 2,000 म्हणजे 20 lakh आणि 6,000 अधिक 4,000 बरोबर 10,000मधून 2,000 लेस केले 8,000. हा आपला नेट प्रीमियम आहे, ज्या प्रीमियमवरती आपल्याला पर्सेंटेज करायचे आहेत. प्रीमियम इन्कम फ्रॉम बिझनेस इफेक्टेड नेट प्रीमियमवरती 80% इन इंडिया,
आणि 20% आउटसाईड इंडियावरती चार्ज करायचे आहेत. इन इंडिया आपल्याला 80% नेट प्रीमियमवरती चार्ज करायचे आहेत. किती आलेत मग आपले 80% 8,000वरती चार्ज केल्यावरती 6,400 ही अमाऊंट आलेली आहे. आणि आउटसाईड इंडियामध्ये 20% 8,000वरती 20% चार्ज केल्यावरती 1,600 ही अमाऊंट आली आहे. आणि हे दोन्हीची टोटल आलेली आहे 8,000 रुपये. ती आपण या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. मग ही आपली टोटल आहे शेड्यूल नंबर 1ची, ती इथे आपण मेन्शन केली आहे. प्रीमियम अर्नेड शेड्यूल नंबर 1, करंट इयर अमाऊंट 8,000. पुढे पाहूया शेड्यूल नंबर 2, क्लेम इन्कर्ड नेट पर्टिक्युलर्स करंट इयर. ह्या सगळ्या अमाऊंट कशा आहेत, थाउजंड्समध्ये आहेत. प्रत्येक अमाऊंटच्या पुढे 3 झिरो एक्स्ट्रा द्यायचे आहेत. क्लेम पाहूया. क्लेमच्या अमाऊंट आहे 1,200, म्हणजेच की 12 लाख अमाऊंट आहे. पाहूया या ठिकाणी पहा 12 लाख. याच्यामधून आपल्याला ऑन एक्सेप्टेड रीइन्शुरन्स 8 लाख, म्हणजेच की 800 रुपये या ठिकाणी घ्यायचे, ते ॲड करायचे आहेत. आणि ऑन रीइन्शुरन्स पेड 4 लाख हे वजा करायचे आहेत. 400 रुपये 400 अमाऊंट ही वजा करायची आहे. त्याच पद्धतीने केलेली आहे इथे. क्लेम 1200 डायरेक्ट क्लेम घेतलेले आहेत आपण. त्यानंतर ॲड केलेले आहेत रीइन्शुरन्स ॲक्सेप्टेड 800 आणि लेस केलेले आहेत रीइन्शुरन्स सीडेड 400. 1200 आणि 800ची बेरीज करून त्यानंतर 400 वजा केलेले आहेत. आणि आपल्याला टोटल क्लेम मिळालेले आहेत अमाऊंट 1,600, म्हणजेच 16 लाख रुपये आपली करंट इयरची अमाऊंट या ठिकाणी मिळालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला ही इन इंडिया आणि आउटसाईड इंडियाची अमाऊंट काढायची आहे. 1,600वरती इन इंडिया 80% आणि आउटसाईड इंडिया 20% काढायचे आहे. इन इंडियामध्ये आपली अमाऊंट आली आहे 1,600वरती 80%, 1,280. आणि 1,600वरती आउटसाईड इंडिया 20%ची अमाऊंट आलेली आहे 320. आणि या दोन्हीची टोटल बरोबर 1,600 आलेली आहे. आणि ही टोटल आपण घेतलेली आहे शेड्यूल नंबर 2. या ठिकाणी क्लेम 1,600 रुपये. ओके. हे या ठिकाणी ह्या अमाऊंट कशा आल्यात त्या आपण पाहूया. आधी शेड्यूल्स कंप्लीट करूया. शेड्यूल नंबर 3 झालेला आहे कंप्लीट आपला. 2 कंप्लीट झालेला आहे. आता शेड्यूल नंबर 3 पाहूया. कमिशनचं या ठिकाणी पहा केलेलं आहे. प्रॉब्लेममध्ये पाहूया. कमिशनची अमाऊंट किती आहे, डायरेक्ट बिझनेस 6 लाख. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ऑन एक्सेप्टेड रीइन्शुरन्स ॲड करायचे आहेत. आणि त्या अमाऊंटमधून ऑन रीइन्शुरन्स पेड ही 2 लाख ही अमाऊंट आहे ती वजा करायची आहे. या ठिकाणी पहा 6,600 6 लाखवरती 600 घेतलेले आहेत कमिशन. डायरेक्ट कमिशन घेतलेलं आहे आपण. त्यामध्ये ॲड केलेले आहेत कमिशन रीइन्शुरन्स ॲक्सेप्टेड 4 लाख, म्हणजे 400. आणि त्यातून लेस केलेले आहेत कमिशन रीइन्शुरन्स सीडेड किंवा पेड. आणि या दोन्हीच्या टोटलमधून 200 वजा करून आपल्याला 800 ही टोटल मिळालेली आहे. मग आता याच्यावरती आपल्याला इन इंडिया आणि आउटसाईड इंडिया असं काहीही सांगितलेलं नाही आहे. या ठिकाणी पाहायचं फक्त प्रीमियम आणि क्लेम या दोनच शेड्यूलमध्ये आपल्याला इन इंडिया आणि आउटसाईड इंडियावरती करायला सांगितले होते पर्सेंटेज चार्ज. क्लेम कमिशनवरती आपल्याला कोणतेही पर्सेंटेज चार्ज करायचे नाही आहेत. त्याच्यामुळे आपलं शेड्यूल इथेच संपणार आहे. आपली नेट कमिशनची अमाऊंट आलेली आहे 800 करंट इयरची. इथेच आपलं हे शेड्यूल संपलेलं आहे. शेड्यूल नंबर 4 पाहूया. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू इन्शुरन्स बॅलन्स बिझनेस. सेम कॉलम तयार करायचा आहे. आणि या ठिकाणी पहा 1 ते 14 सगळे एक्सपेन्सेस विचारलेले आहेत, ते इथे दिलेले आहेत. 1 पासून इथपर्यंत सगळे एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. या प्रॉब्लेममध्ये एकही एक्सपेन्सेस ठेवायचं नाही, एकही छोटीही अमाऊंट ठेवायची नाही आहे, कारण त्याच्यामुळे आपली टोटल चुकू शकते. एम्प्लॉईज रेम्युनरेशन अँड वेलफेअर बेनिफिट्स या ठिकाणी उतरत्या क्रमाने अमाऊंट्स घेतलेल्या आहेत. मॅनेजरियल रेम्युनरेशन, ट्रॅव्हल कन्व्हेन्स अँड व्हेकल रनिंग एक्सपेन्सेस, रेंट्स अँड टॅक्सेस, रिपेअर्स,
प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कम्युनिकेशन एक्सपेन्सेस, लीगल अँड प्रोफेशनल चार्जेस, मेडिकल फी, ऑडिटर्स फी एक्सपेन्सेस एक्सेट्रा, ॲडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी, इंटरेस्ट अँड बँक चार्जेस, पॉलिसी स्टॅम्प्स अँड डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायला सांगितलेलं ते चार्ज केलेलं आहे एक्स्ट्रा. आणि हे सर्व आपण या ठिकाणी मांडून घेतलेलं आहे एकाखाली एक आणि याची टोटल केलेली आहे. ती टोटल आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मग आपले शेड्यूल्स आता ओपन झालेले आहेत. मग त्याचं पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड रिव्हेन्यू अकाउंटमध्ये करूया. हे हेडिंग लक्षात आलं असेल. प्रीमियम अर्नेड नेट जे आपलं पहिल्या नंबरचं शेड्यूल होतं त्याचं आपण हेडिंग इथे दिलेलं आहे. शेड्यूलचं नाव इथे नंबर इथे दिलेला आहे. नंबर लिहायला विसरायचं नाही. करंट इयरमध्ये शेड्यूलची टोटल जी येईल ती फक्त टोटल इथे घ्यायची आहे. 8,000 टोटल घेतलेले आहे. अदर इन्कम्समध्ये प्रॉफिट ऑन सेल ऑफ मोटर कार किती दिलेली आहे आपल्याला पाहूया. सगळ्या अमाऊंट्स आपल्याला थाउजंड्समध्ये घ्यायच्या आहे. तिथे 10,000 आहेत म्हटलं, फक्त आपण 10 घेतलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर डबल इन्कम टॅक्स रिफंड जो आहे तो घ्यायचा आहे. 30,000 आहे, आपण इथे 30 घेतलेला आहे. त्यानंतर 3 काय दिलेले, चेंज इन प्रोव्हिजन फॉर अनएक्सपॅट्रिक्स 2,200 तो आपण इथे घेतलेला आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, इंटरेस्ट डिव्हिडंड अँड रेंट 2 लाख इंटरेस्ट डिव्हिडंड या ठिकाणी पहा तो 200 आपण इथे घेतलेला आहे. आणि या सर्वांची टोटल करून आपल्याला किती अमाऊंट मिळालेली आहे त्याला आपण ए असं हेडिंग दिलेलं आहे. पुढे पहा क्लेम्स इन्कर्ड नेट ही टोटल आपली 1,600 आपण इथे घेतलेली आहे. त्याला हेडिंग दिलेलं आहे आणि शेड्यूल नंबर या ठिकाणी मेन्शन केलेले 2. 1,600 ही टोटल आलेली आहे. ही टोटल आपण या ठिकाणी ती मेन्शन केलेली आहे. पुढे आहे कमिशनची टोटल 800 रुपये आलेले आहे. ते आपण इथे घेतलेली आहे 800 रुपये. हे 3 नंबरचे शेड्यूल आहे. आणि 4 नंबरचं पाहूया, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू इन्शुरन्स बिझनेस 4 नंबरचं शेड्यूल आहे आपलं एक्सपेन्सेसचं, ज्याच्यामध्ये आपण सगळे एक्सपेन्सेस घेतलेले होते विथ डेप्रिसिएशन जे इथे दिलेलं आहे. डेप्रिसिएशन आपण या ठिकाणी 13 एक्सपेन्सेस आहेत, आपण 14 एक्सपेन्सेस घेतलेत. 14वा एक्सपेन्सेस हा आहे डेप्रिसिएशनचा, तो आपण 14वा एक्सपेन्सेस घेतलेला आहे. आणि त्याची टोटल जी आहे 1,200 रुपये ते आपण इथे 1,200 म्हणजे किती आहे ती 12 लाख अशी अमाऊंट आहे खर्चाची, ती इथे आपण मेन्शन केलेली आहे. अदर एक्सपेन्सेसमध्ये पाहूया, बॅड डेप्ट्स आपले किती आहेत इथे पाहायचे. सगळे अमाऊंट प्रॉब्लेममध्येच दिलेत, एकही पर्टिक्युलर सोडायचं नाही. सगळे पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये आलेत का ते पाहायचं. खूप लक्षपूर्वक सगळे पोस्टिंगचं पर्टिक्युलर्सचं पोस्टिंग करायचं आहे. 10,000 आहेत हे आपण इथे 10 घेतलेले आहेत. इंडियन अँड फॉरेन काय दिलेलं आहे इथे, रेंट रिसिव्ड दिलेले आहेत 1,90,000 ते आपण इथे 190 घेतलेले आहेत. आणि टोटल करायचे आहे 3, 2, 3, 4ची आणि या सगळ्याची 2ची, या सर्वाची टोटल इथे 3,800 म्हणजे 38 लाख ही अमाऊंट आहे. त्याला टोटल बी असे हेडिंग दिलेलं आहे. आणि ऑपरेटिंग प्रॉफिट फ्रॉम इन्शुरन्स फायर इन्शुरन्स बिझनेस ए मायनस बी म्हणजे या अमाऊंटमधून ही अमाऊंट लेस करायची आहे. आणि आपल्याला टोटल मिळेल 2,240 22,40,000 ही अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे. आणि आपलं रेव्हेन्यू अकाउंटचं जे महत्त्वाचं अकाउंट आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे. हे अकाउंट कंप्लीट होण्यासाठी सर्व प्रॉब्लेममधल्या अमाऊंट सर्व पर्टिक्युलर्स प्रत्येक शेड्यूलमध्ये आले पाहिजेत. फॉर्मॅटनुसार आपण ते शेड्यूल्समध्ये घेतो. या ठिकाणी एक वर्किंग नोट सांगितलेली आहे. ती काय सांगितलेली आहे, चेंजेस इन प्रोव्हिजन फॉर अनएक्सपायर्ड रिस्क काय सांगितलेले आहेत. मिनिमम प्रोव्हिजन ॲट 50% ऑफ ₹18 लाखवरती 50% सांगितलेले आहेत, ते आपण इथे घेतलेले आहेत. आणि ॲडिशनल प्रोव्हिजन ॲट 5% ऑफ 8 लाख ते पण इथे घेतलेले आहेत आणि याची टोटल केलेली आहे. आणि पुढे
हे सांगितलेले आहे की लेस ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रोव्हिजन. मिनिमम प्रोव्हिजन किती आहे 20 लाख आणि ॲडिशन प्रोव्हिजन 2 लाख आहे आणि त्याची टोटल इथे केलेली आहे. चेंज इन प्रोव्हिजन फॉर अनएक्सपायर्ड रिस्क 3 आणि 4 ची टोटल करून या ठिकाणी ती अमाऊंट आलेली आहे. हा आपला प्रॉब्लेम आहे. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये खूप सोयीचं करून दिलेलं आहे कारण एक्सपेन्सेस आणि अदर्स जे दिलेले आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन इंडिया आणि आउटसाईड इंडियावरचा हा पहिला प्रॉब्लेम आहे आपला. आणि ऑन डायरेक्ट बिझनेस या अमाऊंटमधून ही अमाऊंट आपली मेन असणार आहे. या अमाऊंटमधून आपण ऑन ॲक्सेप्टन्स ॲड करणार आहोत आणि ह्या दोन्ही अमाऊंटच्या टोटलमधून ऑन रिइन्शुरन्स पेड ही अमाऊंट आपण लेस करणार आहोत. या ठिकाणी बऱ्याचदा पेड असा उल्लेख केला जातो, इथे केलेला नाही आहे. आपण करूया. हा उल्लेख करूया आपण या ठिकाणी. आणि पेड असेल किंवा सीडेड असेल ते अमाऊंट आपण लेस करणार आहोत. आणि प्रीमियम आणि क्लेम या दोन्हीही शेड्यूल्समध्ये पर्सेंटेज दिलेले आहेत. इन इंडिया पर्सेंटेज आपल्याला 80% दिलेत, आउटसाईड इंडियाचे पर्सेंटेज 20% दिलेले आहेत. आणि दिलेले असल्यामुळे आपण ते या ठिकाणी शेड्यूल्समध्ये ते चार्ज केलेले आहेत. दोन्हीही शेड्यूल्समध्ये आपल्याला ते चार्ज करायला सांगितलेले आहेत म्हणून आपण ते चार्ज केलेत. क्लेम कमिशनमध्ये आपल्याला चार्ज करायचं नाही आहे. इन इंडिया आउटसाईड इंडिया कोणतेही पर्सेंटेज चार्ज करायचे नाही आहेत. त्यामुळे आपण फक्त या तीनच अमाऊंट 6 लाखमध्ये 4 लाख ॲड करून त्याच्यामधून 2 लाख मायनस केलेले आहेत. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी अदर्समध्ये जे दिलेले आहे ते आपल्याला रेव्हेन्यू अकाउंटमध्ये डायरेक्टली घ्यायचं आहे. आणि हे डायरेक्टली घेण्यासाठी हे प्रॉब्लेमचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपल्याला व्यवस्थित लक्षात असणं फार गरजेचं आहे कारण त्या फॉर्मॅटनुसारच आपण प्रॉब्लेममधून सर्व प्रकारचं पर्टिक्युलर्स या ठिकाणी पोस्टिंग करणार असतो. अशा प्रकारे हा आपला तिसरा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.